हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज आपण हार्ट शेपचा डार्क रेड कलरचा चॉकलेट केक बघणार आहोत आणि तो सुद्धा अर्धा किलोचा। आणि त्याचबरोबर त्याच्यावरती न्यूट्रल जेल कसं अरेंज करायचं आणि केकवरती नाव कशा प्रकारे लिहायचं याची सुद्धा माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी एकूण मी 180 ग्रॅम चॉकलेट फ्लेवरचं प्रीमिक्स वापरलेलं आणि क्रीमसुद्धा 180 ml बीट करून घेतलेली आणि अर्धा किलोच्या हार्ट शेपच्या टीनमध्ये तो केक बेक करून मग तो पूर्ण केक तयार करून घेतलेला आहे आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे। आता न्यूट्रल जेल एकदम डार्क कलरचं करायचं असेल तर त्यासाठी मी एकदम डार्क रेड कलरचा जेल कलर यूज केलेला आहे, कारण न्यूट्रल जेलमध्ये जर डार्क शेड यायची असेल तर त्यासाठी जेल कलर यूज करा, वॉटर कलर यूज करू नका किंवा लिक्विड कलर यूज करू नका। तर डार्क रेड कलर आणि जेल कलर यूज करा, त्यानं केकला फिनिशिंग चांगल्या प्रकारे येईल आणि केकसुद्धा अट्रॅक्टिव्ह होईल। आता सगळ्या बाजूने मी आधी न्यूट्रल जेल लावून घेतलेलं आहे आणि प्लेन स्क्रॅपरने ते एक्स्ट्राचे जे न्यूट्रल जेल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि ते काढताना आपला स्पॅच्युला हा स्वच्छ असावा, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची एक्स्ट्राची क्रीम किंवा एक्स्ट्राचे न्यूट्रल जेल असू नये, जेणेकरून ते एकसारखे सगळ्या बाजूने पसरवले जाईल आणि केक हा आपला एकदम छान तयार होईल। तर आता सगळ्या बाजूने लावून झाल्यानंतर केक हा थोडा वेळ सेट करून घेतलेला आहे मी आणि मग त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे। तर आता तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओमध्ये लाईटीचं रिफ्लेक्शन आपल्या केकवरती पडलेलं आहे, याचा अर्थ न्यूट्रल जेल हे आपलं चांगल्या प्रकारचं आहे किंवा चांगल्या क्वालिटीचं आहे। त्यामुळे न्यूट्रल जेल हे घेताना चांगल्या क्वालिटीचंच घ्या। आणि केक हा आता आपला झालेला आहे जवळजवळ, आता त्याच्यावरती फक्त डिझाईन काढायची आहे। तर आता सेट झाल्यानंतर थोडा वेळ व्हाईट न्यूट्रल जेल करून घेतलेला आहे मी, सेम पद्धतीने जे डार्क रेड कलरचं आपण जे न्यूट्रल जेल केलेलं आहे त्याच पद्धतीने। आता पायपिंग बॅगमध्ये व्हाईट जेल घेतलेला आहे आणि थोडंसं पायपिंग बॅगला छोटासा कट देऊन त्याच्यावरती आता नाव लिहून घेतलेलं आहे, हॅपी 1 मंथ बड्डे। एका छोट्याशा क्यूटच्या परीचा हा 1 मंथ बड्डे होता, तिच्यासाठी हा खास केलेला आहे केक आणि खूप क्यूट अशी ही ती छोटीशी बेबी होती, तिच्यासाठी केलेला आहे। आणि आता त्याच्यावरती हार्ट शेपचे न्यूट्रल जेल काढलेले आहे, एकदम छोटेसे हार्ट शेप, ते पण जेलनेच काढलेले आहेत। आणि आता त्याच्यावरती गोल्डन स्प्रिंकल्स हे यूज करून आपला केक हा आता डेकोरेटेड करून घेतलेला आहे। मी तुम्ही बघू शकताय की आता आपले हार्ट शेप झालेले आहेत काढून, कारण त्या बेबीच्या मम्मीचा तीच डिमांड होती की त्याच्यावरती सुद्धा छोटे छोटे हार्ट असावेत, कारण केकसुद्धा हार्टचाच आहे, त्यामुळे त्याच्यावरची सुद्धा हार्ट हे छोटे छोटे असावेत। आणि तिचा केक हा रेड कलरचा असावा, कारण तिनं जो ड्रेस घातला होता तो सुद्धा सेम हार्टचाच रेड कलरचा होता, त्यामुळं केकसुद्धा सेम त्याच पद्धतीने मी केलेला आहे आणि केकसुद्धा खूप छान झालेला आहे। तुम्ही बघू शकताय की नाव पण खूप छान प्रकारे लिहिलं गेलेलं आहे आणि डिझाईन पण सिंपल आणि सुंदर अशी झालेली आहे। आता बॉर्डर मी काढलेली आहे, ती सुद्धा गोल्डन स्प्रिंकल्स यूज करून बॉर्डर काढलेली आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्राची क्रीम कोणत्याही प्रकारची मी घेतलेली नाही आहे, अगदी कमी क्रीममध्ये हा केक मी केलेला आहे आणि छान प्रकारे हा केक झालेला आहे। आणि सेट झाल्यानंतरच मी तो केक हा दिलेला आहे, कारण न्यूट्रल जेलचा जो केक असतो तो पूर्ण व्यवस्थित सेट करून मगच आपण कस्टमरला द्यायचा आहे, जेणेकरून ते त्याच्यावरचं जे जेल आहे ते व्यवस्थित सेट होईल आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागेल। सो फ्रेंड्स, हा होता आपला आजचा केक। तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। त्यासाठी स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल। आता गोल्डन जे छोटे स्प्रिंकल्स आहेत ते घेतलेले आहेत आणि खालच्या बाजूने त्याच्यावरती स्प्रेड केलेले आहेत आणि त्यामुळे या केकला एक लुक एकदम छान आलेला आहे आणि केक पण एकदम सुंदर तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। सो फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, नवीन केकच्या डिझाईनसह। तोपर्यंत बाय बाय।